हरिओम. आज रविवार 2 मे 2026. सद्गुरू ब्रह्मचैतन्य गोंदवलेकर महाराज आज आपल्याला प्रवचनातून सांगणार आहेत की साधनात अत्यंत सावधगिरी पाहिजे. ऐकूया त्यांचे विचार. शेताची मशागत झाली, बी उत्तम पेरलं, पाऊस चांगला पडला आणि रोपही जोराने वर आलं तरी काम झालं असं नाही. कारण जसजशी एक एक पायरी पुढे जाईल तसशी जास्त काळजी घेण्याची गरज असते. शेत वाढलं तरी त्याचा नाश 2 कारणांनी होऊ शकतो. एक म्हणजे गुरंढोरं शेतात घुसून नाश करतील, किंवा दुसरं म्हणजे कीड लागून किंवा टोळधाडीसारखा काही उपद्रव होऊन शेत साफ नाहीसं होईल. यापैकी पहिले कारण थोडंसं स्थूल आहे, तर दुसरं थोडं सूक्ष्म आहे. शेतात गुरंढोरं शिरली तर वरवर दृष्टी टाकू नये, सहज समजतं आणि त्यांना हाकलता पण येतं. पण कीड पडली तर जवळ जाऊन बारकाईने पाहावं लागतं. शेताला कुंपण घालून ढोरं आत शिरणार नाहीत असा बंदोबस्त करता येतो आणि राख, शेण, औषधं वगैरे टाकून कीड न लागेल अशी तजवीज करता येते. हे सर्व करताना शेतकऱ्याला सतत जागरूक राहावं लागतं. म्हणजेच एकसारखं शेतावर लक्ष ठेवायला लागतं. खरंय, हाच नियम परमार्थातही लागू पडतो. साधकाने अत्यंत काळजीने वागणं जरुरीचं आहे. शेताचं रक्षण व्हावं म्हणून जसं कुंपण, तसा संसार हा परमार्थाला कुंपण म्हणून असावा. कुंपणालाच जर खत पाणी मिळालं तर कुंपण शेत खाऊन टाकेल. तसं न होईल इतक्या बेताने संसाराला खत पाणी घालावं. शेताला कीड लागली की काय हे जसं बारकाईने पाहावं लागतं ना, त्याप्रमाणे आपली वृत्ती कुठे गुंतते की काय याकडे बारकाईने लक्ष असावं. अशा सावधगिरीने वागलं तर पीक हातात येईपर्यंत काम झालं. पण पीक हातात आलं, आता काय काळजीचं कारण असे म्हणून भागणार नाही. पीक हातात आलं तरी त्याची झोड आपली झाली पाहिजे. पुढे दाणे दास्तानात जपून ठेवले पाहिजेत, नाहीतर उंदीर घुशी धान्य फस्त करतील ना. नंतर पुढे जरूर लागेल तेव्हा ते काढलं पाहिजे. काढताना सुद्धा दाणा फुटणार नाही इतक्या बेताने ते काढलं पाहिजे. आता अशा तऱ्हेने आरंभापासून शेवटपर्यंत अगदी जागरूकतेनं वागलं पाहिजे, तरच साधकाची शेवटपर्यंत तग लागेल. नाहीतर मध्येच निष्काळजीपणामुळे आणि सर्व काही हाती आलं अशा भ्रमाने वागलं तर प्रगती थांबते. अशी उदाहरणे फार आढळतात. म्हणून अतिशय सावधगिरीने वागावं. जो साधक प्रपंचामध्ये असेल त्याला प्रपंची लोकांच्या संगतीत राहावं लागणार, पण त्याने फार सांभाळून राहायला पाहिजे. आपली वृत्ती केव्हा बदलेल याचा नेम नसतो. खरोखर परमार्थ ही कठीण शिकारच आहे. शिकार अशी मारली पाहिजे की आपल्या मीपणाला मारून आपण जिवंत राहिलं पाहिजे आणि आपल्याला नको तेवढंच गळून पडलं पाहिजे. सावधानता ठेवून नाम घ्यावं, नामाची सतत धार धरावी, म्हणजे ते वृत्तीपर्यंत पोचतं. हरिओम. हरिओम तत्सत. हरिओम.